नमस्कार. आजच्या या तिसऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाशिकचे ज्येष्ठ गिर्यारोहक कैलासवासी अविनाशजी जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या तिसऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व गिरीप्रेमी, प्रमुख अतिथी श्री मिलिंदजी गुणाजी, सह्याद्री रत्न पुरस्कार विजेते उमेशजी झिरपे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सूर्यवंशी साहेब, ऋषिकेशजी यादव, घाणेकर सर आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे अनेक मान्यवर आणि गिरीप्रेमी सर्व बंधू आणि भगिनी, आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आज पांडुरंगाच्या भक्तीत दंग आहे. त्यातील काही वारकरी चंद्रभागेच्या तीरी आहेत, तर काही इथे गोदा तीरी आहेत. सह्याद्री भक्त वारकऱ्यांची पंढरी म्हणजे नाशिक नगरी असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. सर्वप्रथम मी माझी स्वागताध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी या संमेलनाच्या आयोजकांचा खूप ऋणी आहे. मी देखील आपल्या सर्वांसारखाच सह्याद्रीवर प्रेम करणारा आणि वेळ काढून सह्याद्रीत भटकंती करणारा गिरीप्रेमी आहे. हे प्रास्ताविक मला स्वप्नवत वाटतं आहे, कारण अनेक अदृश्य चेहरे आणि हात गेले काही महिने या क्षणांसाठी मेहनत घेत आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात, तसंच काहीसं या सह्याद्री मित्र संमेलनाबद्दल सांगता येईल. 3 वर्षापूर्वी एका सह्याद्री वेड्याने एक स्वप्न पाहिलं, ते म्हणजे सर्व सह्याद्री प्रेमींना एका छत्राखाली आणण्याचं, आणि अनेक सह्याद्री वेडे त्याला सामील झाले. जसं लोक मिलते गए कारवा बनता गया असं म्हणतात, आणि अतिशय उत्साहाने पहिले संमेलन यशस्वी झाले. मागच्या वर्षी त्यात विविध उपक्रमांची भर पडली. त्यात संमेलनपूर्व ट्रेक असेल, स्मरणिका असेल, संमेलनपूर्व संध्येला घेतलेले कॉन्क्लेव्ह असेल, फोटोग्राफी प्रदर्शन असेल आणि ॲडव्हेंचर एक्स्पो असेल, असे अनेक नवनवीन संकल्पना उदयास आल्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सह्याद्री प्रेमी या सह्याद्रीच्या पंढरीमध्ये जमले. नाशिक, सह्याद्री आणि गिरीभ्रमण या सर्वांचा एक कॉमन धागा म्हणजे सर्व गिरीप्रेमांचे लाडके जोशी काका अतिशय निष्पृहपणे आणि निर्लसपणे सर्व नाशिककरांना गिरीभ्रमणाची गोडी लावणारे, वैनते संस्थेच्या उभारणीत ज्यांचा मोलाचा वाटा होता, असे कैलासवासी अविनाश जोशी काका यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि खरं तर त्यांच्या इच्छेनुसारच नाशिकचे ज्येष्ठ सह्याद्री प्रेमी श्री संजय अर्थात नाना अमृतकर यांनी हे सह्याद्री मित्र संमेलनाचं धनुष्य पेललं आणि पूर्णत्वास नेलं. दरवर्षी हे संमेलन अधिकाधिक चांगले आणि नाविन्यपूर्ण कसे होईल त्याकरता आयोजकांची कोर टीम कार्यरत आहे. यंदाचं हे 3रं वर्ष. मागील वर्षाप्रमाणेच यंदा देखील आम्ही संमेलनपूर्व एक ट्रेक आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये विश्रामगड येथे जवळपास 300हून अधिक सह्याद्री प्रेमींनी हा ट्रेक केला. अतिशय नियोजनबद्ध असा हा ट्रेक पार पाडला. त्यानंतर स्वच्छ सह्याद्री या उपक्रमांतर्गत ब्रह्मगिरी येथे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आली आणि असंख्य हातांनी मिळून 1 टनाहून अधिक कचरा गोळा केला गेला. सर्व गडकिल्ले हे कचरामुक्त असावेत अशी शपथच आपण सगळी घेऊयात. खरं म्हणजे आजच्या या संमेलनाचं जे काही मुख्य लोगो आहे तो स्वच्छ सह्याद्री, वनवामुक्त सह्याद्री, याबद्दलसुद्धा आपल्याला या संमेलनामध्ये उहापोह करता येईल. सह्याद्री हा सर्व फोटोग्राफरांना खुणावत असतो आणि यंदा श्री प्रवीण अस्वले आणि डॉक्टर मनोहर जाधव यांच्या फोटोंचं प्रदर्शन आपण कला दालनामध्ये भरवलेलं आहे. कालच त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री अतुल धामनकर यांच्या हस्ते आपण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या वाघांवरील छायाचित्रांचा स्लाईड शोचा आनंद देखील घेतलेला आहे. तसंच या ठिकाणी गिर्यारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सामग्रीचं सुद्धा प्रदर्शन भरवलेलं आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जर काही आनंदाचे क्षण हवे असतील तर निसर्गाच्या सानिध्यातच ते मिळू शकतात आणि वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून देखील आपण या भ्रमंतीच्या आणि अपरिचिताच्या शोधासाठी उत्सुक असतो. या निसर्गाची सर्वोत्तम रचना म्हणजे सह्याद्रीसारख्या पर्वतरांगा. यातील भ्रमंती, गिर्यारोहण आणि कातळरोहणाचा आनंद आणि त्यातून निर्माण होणारा एक प्रकारचा कैफ आपण सगळे सह्याद्री मित्र अनुभवतो. आपण सगळे खरे तर खूप भाग्यवान आहोत आणि विशेषतः
आम्ही नाशिककर, कारण या सह्याद्रीने आम्हाला कवेत घेतलेलं आहे, अक्षरशः छत्रछाया दिलेली आहे आणि सह्याद्री पुत्र असण्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. सह्याद्री मित्र संमेलनाने आता चांगलेच बाळसे धरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संस्था, गिर्यारोहक, हौशी तसेच व्यावसायिक यांचा सहभाग दरवर्षी वाढतो आहे. कारण हे फक्त संमेलनच नाही, तर इथे आपल्याला अनेक अनुभवी ट्रेकर्सचे अनुभव, गिरीभ्रमण आणि गिर्यारोहणाशी संबंधित शास्त्रोक्त माहिती, त्या अनुषंगाने पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे, तसेच गिर्यारोहणाशी संबंधित विविध प्रश्नांचा उहापोह करायला मिळतो आहे. आज आपल्याकडे हजारोंनी गिरीभ्रमणकार आहेत. या सर्वांना एका छताखाली आणणारे एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न सह्याद्री मित्रमंडळ या निमित्तानं करत आहे. गडकिल्ल्यांचे संवर्धन, पर्यटन स्वरूपातील गिरीभ्रमणामुळे निर्माण होणारा कचरा, अपुऱ्या माहितीमुळे आणि संसाधनामुळे उद्भवणारे कठीण प्रसंग, पर्यटन वाढीसाठी केला जाणारा डोंगरांचा दुरुपयोग, सरकारी अनास्थांमुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, अपघात असे अनेक प्रश्न आपल्यापुढे आहेत. या सर्व प्रश्नांना वाचा फोडणे, त्यावर मंथन करणे आणि त्यासाठीच्या उपाययोजना शोधणे हे देखील या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनेक दिग्गज ट्रेकर्स यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ, त्यांचा सहवास आपल्याला लाभणार आहे. या क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे, त्यावर लिहिणारे, फोटो काढणारे, आपल्याला वाटा दाखवणारे, अडचणीत त्यांची सुटका करणारे हे खरे आपले साथीदार आहेत. त्यांचा सन्मान देखील आपण या सालाबादाप्रमाणे करणार आहोत. श्री मिलिंद गुणाजींसारखे गिरीप्रेमी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. हे देखील आपले भाग्याचे असं मी समजतो. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांची एक ओळख आहे, ती म्हणजे आपण सगळे सह्याद्री मित्र आहोत. या निमित्तानं मी नाशिककरांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की या संमेलनाच्या निमित्तानं ज्या काही चर्चा झाल्या त्या दरम्यान असं ठरलं की नाशिकमध्ये एकही असं माउंटेनिअरिंग क्लब वगैरे नाही आहे. तर मी या निमित्तानं सांगू इच्छितो की मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने एक MVP माउंटेनिअरिंग क्लब आपण सुरू करणार आहोत आणि याचा फायदा केवळ मराठा विद्या प्रसारक संस्थेतीलच विद्यार्थ्यांना नाही, तर सर्व नाशिककरांना यामध्ये सहभाग घेता येईल आणि या सर्व आपल्या मित्रांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवू अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. या संमेलनासाठी असंख्य हात राबत आहेत. या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा या उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सह्याद्री.